नमस्कार, मी निकिता. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आपलं स्वागत. नांदेड जिल्ह्यातील MVK ॲग्रो फूड प्रोडक्ट ही कंपनी NSEच्या SME प्लॅटफॉर्मवर लिस्ट झाली आहे. मात्र कंपनीचा शेअर 120 रुपयांच्या इश्यू प्राइसच्या 34.17% कमी म्हणजे 79 रुपयांवर लिस्ट झालाय. लिस्ट झाल्यानंतर शेअरला 5%चा अप्पर सर्किट लागलाय. नांदेड जिल्ह्यातील उमरी येथे सध्या कंपनीचा साखर कारखाना, गूळ कारखाना आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचा प्रकल्प आहे. IPOद्वारे उभारण्यात आलेल्या भांडवलाचा वापर इथेनॉल निर्मिती करणाऱ्या प्रकल्पासाठी तसंच बायोCNG आणि खत निर्मिती प्रकल्पासोबतच कंपनीच्या दररोजच्या कामासाठी वापरला जाणार आहे. शेअर लिस्ट झाल्यानंतर पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना मात्र नुकसान सोसावं लागले. बँकांनी ग्राहकांना क्रेडिट अथवा डेबिट कार्ड देताना वेगवेगळ्या कार्ड नेटवर्कचा पर्याय उपलब्ध करून द्यावा असे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना दिलेत. RBIच्या या निर्णयामुळे ग्राहकांना नूतनीकरणावेळी व्हिसा, मास्टरकार्ड, रुपे, Amex यापैकी कोणतंही कार्ड निवडता येणार आहे. 2025 ते 2031 या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था 6.7% दराने वाढल्यास अर्थव्यवस्था 7 लाख कोटी रुपयांची होणार असल्याचं क्रिसिल या संस्थेने म्हटलंय. त्यामुळे भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल. त्यासोबतच दरडोई उत्पन्नातही वाढ होणार असल्याने 2031 मध्ये भारत उच्च मध्यमवर्गीयांचा देश होऊ शकतो असं अहवालात नमूद करण्यात आले. निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर करण्यास SBI दिरंगाई करत असल्याने लोकशाही सुधारणा मंच म्हणजेच द असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने भारतीय स्टेट बँकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. 6 मार्चपर्यंत भारतीय स्टेट बँकेने निवडणूक रोख्यांचे तपशील सादर करावेत असे निर्देश दिले होते. मात्र भारतीय स्टेट बँकेने तपशील सादर करण्यासाठी 30 जूनपर्यंत वेळ देण्याची विनंती न्यायालयात केली आहे. 2023 ते 2024 या आर्थिक वर्षात पंतप्रधान पीक योजनेअंतर्गत सुमारे 4 कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. 2022 ते 2023च्या तुलनेत पीक विमा योजनेत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत 37% वाढ झाली आहे. विशेष म्हणजे यापैकी 42% शेतकऱ्यांनी पीक कर्ज न घेताही पीक विमा योजनेत सहभाग घेतलाय. पीक विमा योजनेअंतर्गत 6 कोटी हेक्टर क्षेत्राला विम्याचं कवच मिळालंय. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फक्त 1 रुपया भरून पीक विमा योजनेत सहभाग घेता येतोय. भारतातील पीक विमा योजना ही जगातील तिसरी मोठी योजना आहे. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आज इथेच थांबूयात. तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा Money9 मराठी.